नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। सरकारने 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र घोषित केले आहे। आता त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अपात्र घोषित केले आहेत, त्यांना यापुढे हप्ते मिळणार नाहीत, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केले आहे, कोणत्या लाडक्या बहिणींचे यापुढील पैसे बंद होणार आहेत, ते सर्व काही सविस्तर सांगितलेले आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे आणि कोणत्या कारणास्तव त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे त्याबद्दल सविस्तर पोस्ट शेअर केली आहे। त्यामध्ये त्या म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे। ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्या 2,30,000 महिला त्यांना आता अपात्र करण्यात आलेले आहे। वयवर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला ज्या की 1,10,000 आहेत त्यांना सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात येत आहे। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या व स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला ज्या की 1,60,000 आहेत त्यांना सुद्धा यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। या अशा एकूण 5 लाख महिला आहेत त्यांना आता लाडक्या बहिणीचा लाभ यापुढे आता मिळणार नाही, त्यांचे सर्व हप्ते आता बंद होणार आहेत। पुढे त्या म्हणतात की सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। म्हणजे ज्या काही पात्र महिला आहेत त्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळतच असणार आहे, त्यांचे पैसे बंद होणार नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ पुढे चालू असणार आहे। खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा। आणि जर अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।